नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आजची मुलगी म्हणजे आधुनिक युगातील मुलगी आणि सहजपणे समाजामध्ये वावरत असताना आपल्या कानावर काही शब्द पडतात बघा, की आजची जी मुलगी आहे तिला माया नाही. पण माया ही काही वाटीत काढून दाखवण्याची गोष्ट नाही. हा फरक एवढाच, एखाद्या मुलीला व्यक्त होता येत असेल, एखादी मुलगी व्यक्त होत नसेल. माया प्रेम हे अगोदरही आईवडिलांवर तेवढंच होतं आणि आताही तेवढंच आहे. तर मी एक चिठ्ठी म्हणून कविता केलेली आहे. ती कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे चिठ्ठी. आजच्या मुलीला माया प्रेम नाही. आजच्या मुलीला माया प्रेम नाही, कारण दुधावर पहिल्यासारखी साय नाही. मुलाला आहे वडिलाचा खंबीर पाठिंबा. मुलाला आहे आईवडिलाचा खंबीर पाठिंबा. मुलीला मात्र दिवाळी रक्षाबंधन हाच हुंडा. संपत्ती मालमत्ता दागिने मुलाच्या हाती. मुलीला दुःखात आठवता नाती गोती. मुलगी किती कंखर मेल्यावर रडत नाही. मुलगी किती कंखर मेल्यावर रडत नाही. काय सांगू बाई तिच्या संसाराचा गाडा तिला सोडत नाही. आई बापाने दिले तिला 16 वर्षात संसाराचे ओझे. कधी तिचे हात कधी तिचे बोट भाजे. रडत कसत धरत असे संसाराचा धुरा. आता तरी मोकळ्या श्वासाने डोक्यावर हात फेरा. आता तरी मोकळ्या श्वासाने डोक्यावर हात फेरा. आई तर म्हणे प्रेमाचा झरा. मग का ग आई, तिने दुःख सोसावे हा का मार्ग खरा. आई गेल्यानंतर ती जगाला शिकली. मग जगाच्या प्रशंसेला का होती मुकली. ती रडत नाही यावर होत असे चर्चा. आईला स्वर्गात चिठ्ठी पाठवा बघा परचा. निस्वार्थ आईला मिळेल हो मुक्ती. माझी लाडकी लेक लढू लागली जगासोबत युक्ती. आईला समाधान वाटेल की खरंच माझी मुलगी जगायला शिकली, जग तिने ओळखलंय आणि ती समाधानाने मुक्त होईल. का जगाच्या लेकीने देखाव्यासाठी जगायचं, उगाच का लोकांना चांगले वाटेल म्हणून भोगायचं. रडली म्हणून खूप माया, काम केलं तर माझी ग बाया. नाहीतर म्हणतात आया बाया, वांज पण बरं ग बाया. जन्मापासून आहे मुलगी वंचित घटक. घरच नसतं बघा तिला. माहेरी 21 वर्षाची होईपर्यंत तिचं घर असतं आणि काही क्षणातच परत तिचं घर हे परकं होऊन जातं. त्या घरची ती पाहुणी होऊन जाते. जन्मापासून आहे मुलगी वंचित घटक. 2 घरं असून देखील दारोदार भटक. तिकडे मानसिक त्रास झाला, मानसिक छळ झाला, शारीरिक छळ झाला, तरी आपला समाज तिला शिकवतो, सांगतो की ते तुझं घर आहे, तू परत इथे यायचं नाही. आलीस तर तुला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. अशी ताकद देऊन तिला तेथेच राहण्यास सांगितलं जातं. जन्मापासून आहे मुलगी वंचित घटक. 2 घरे असून देखील दारोदार भटक. मुलगी म्हणून पोटातच मारली. मुलगी म्हणून पोटातच मारली. माहेरी सासरी समाजात पावलोपावली हो झिटकारली. मी एक आई म्हणून मुलीला देते चिठ्ठी. मी एक आई म्हणून मुलीला देते चिठ्ठी. म्हणजे आजची जी आधुनिक आई आहे तिने आपल्या मुलीला समजून घ्यायचं आहे आणि तिला एक संदेश रूपामध्ये तिचं हित कशात आहे हे तिला सांगायचं आहे. तर
मी एक आई म्हणून मुलीला देते चिठ्ठी, तू तुझ्यासाठी जग, मगच मारेल मी तुला मिठी. आईचं काय होईल कसे यासाठी मी भरभक्कम. माझ्यासाठी रडू नकोस, माझ्यासाठी रडू नकोस, मी वेळेची मोजली बघ अनमोल रक्कम. जेव्हा तू आनंदी मी तुझ्यासोबत असेल, तुझ्या हसण्यात बोलण्यात, मी मात्र हिरव्या बागेत. क्षण क्षण तू तुझ्यासाठी बघ जग, अंतकरण भरून येईल माझे, जणू मिलन आभाळ भूमी बघ. म्हणजे आई एकदम तृप्त होऊन जाईल. जशा पावसाच्या धारा धरतीवर पडल्यानंतर धरती तृप्त होते, तशी मुलगी जर तिच्यासाठी जगायला शिकली तर काही गरज नाही माया प्रेम दाखवण्याची. आणि आजची जी आई आहे ती आई म्हणेल की मी खूप समाधानी आहे. मी पावसाच्या थेंबात, मी सदैव तुझ्यासोबत असेल. मी पावसाच्या थेंबात, मी तुझ्या केसाच्या गजऱ्यात. मी तुझ्या पावसाच्या थेंबात, मी तुझ्या केसाच्या गजऱ्यात. मी तुझ्या रक्ताच्या थेंबात, मैत्रीच्या समूहात. म्हणजे मी सदैव तुझ्यासोबत असेल. मी गेल्यानंतरही तू केसांमध्ये गजरा माळावा, मैत्रिणीमध्ये समूहामध्ये राहावं. कारण मी कुठेही गेले नाही, मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या रक्ताच्या थेंबात आहे. असं आजची आधुनिक आई आपल्या मुलीला सांगते की दुःख करत बसू नको. तू माझी पंती, विजू देऊ नको दोन घराची वात. तू माझी पंती, विजू देऊ नको दोन घराची वात. तुझ्या लेकरांचा संकटात तुला धरायचा व घट्ट हात. हो, माझ्यासाठी रडत कोसळत बसल्यापेक्षा तुझ्या मुलांसाठी, तुझ्या स्वतःसाठी तुला जगायचं आहे, अशी आजची आई सांगते. मी जे जे सोसलं तू मात्र सोसायचं नाही. मी जे जे सोसलं तू मात्र सोसायचं नाही. जगाकडे पाठ फिरून अस्तित्वासाठी झगड ग बाई. जगाकडे पाठ फिरवून अस्तित्वासाठी झगड ग बाई. अस्तित्वाची कास धरून करे पंढरीची वारी. अस्तित्वाची कास धरून करे पंढरीची वारी. शिक्षणाचा वसा ही तुझी आहे बघ शिदोरी. शिक्षणाचा वसा ही आहे बघ तुझी शिदोरी. मुलीला जर लग्नामध्ये हुंडा, पैसा, अडका हे न देता तुम्ही जर मुलीला शिक्षण दिलं तर कुठलीही मुलीला मला नाही वाटत की कोणाची गरज असेल. तिचं अस्तित्व ती सिद्ध करून जगामध्ये ठामपणे, निर्भीडपणे वावरू शकेल. असं आपल्या मुलीला पायावर उभं करून जर आपण शिक्षण दिलं तर आपण सर्व काही, म्हणजे जे आजची आधुनिक आई आहे तिने आई पण भोगलं असं मी म्हणेल. धन्यवाद. कविता आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. नमस्कार.